नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग ग्लोरियस या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा किंवा आपण प्रथमच आमच्या चॅनलवरील व्हिडिओ बघत असल्यास सबस्क्राईब करा. या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 6वी विषय इतिहास घटक क्रमांक 4 वैदिक संस्कृती या पाठ्यघटकाचा अभ्यास करणार आहोत. बघा, वैदिक वाङ्मय. प्रथम आपण बघू वैदिक वाङ्मय म्हणजे काय. तर वैदिक वाङ्मयामध्ये 4 वेद आणि ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे या ग्रंथांचा समावेश होतो. आणि म्हणूनच या ग्रंथांवर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती असं म्हणतात. वेद म्हणजे जाणणे किंवा ज्ञान असाही वेदाचा अर्थ होतो. आणि या वेदांनाच संहिता किंवा श्रुती असंही म्हणतात. वेद हे भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य आहे. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आहे. आणि वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. म्हणजे स्त्रियांवरही काही सूक्ते लिहिलेली आहेत. उदाहरण म्हणून आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. म्हणजे वेदांमध्ये काही सूक्ते पुढील प्रमाणे आढळून येतात. उदाहरण, गायी आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवत. अशा प्रकारची सूक्ते वेद वाङ्मयांमध्ये लिहिलेले आपल्याला दिसून येतात. या सूक्तांचा अर्थ आपल्याला वरीलप्रमाणे सांगता येतो. आता वैदिक वाङ्मयाची भाषा ही प्रामुख्याने संस्कृत होती. म्हणजेच संस्कृत या भाषेमधूनच वैदिक वाङ्मय लिहिलेलं आपल्याला दिसतं. आणि वैदिक वाङ्मय हे अत्यंत समृद्ध आहे. कारण वैदिक वाङ्मय हे प्रचंड मोठ्या प्रमाणात लिहिलेलं आपल्याला दिसलं जातं. आणि ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. आणि हा जो ऋग्वेद ग्रंथ आहे हा काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. हे आपण बघितलेलंच आहे. या 4ही वेदांना संहिता असे म्हणतात. आणि वेद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे. वेदांना श्रुती असंही म्हणतात. याचं कारण असं आहे की मौखिक पठणाच्या आधारे वेदांचं जतन केलं जातं, म्हणून वेदांना श्रुती असं म्हणतात. आता आपण वेदांची पुढील प्रमाणे माहिती अभ्यासू. त्यातला पहिला वेद आहे ऋग्वेद. बघा, ऋग्वेद या ग्रंथांमध्ये देवतांची स्तुती केलेली आहे. आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी देवतेचं कौतुक करत असतो. आणि म्हणून देवतांची जेवढी चांगली स्तुती केली तेवढ्या लवकर ते आपल्याला प्रसन्न होतात. म्हणूनच देवदेवतांची स्तुती करणारा ग्रंथ म्हणजे ऋग्वेद असंही आपल्याला सांगता येतं. बघा, याच्यामध्ये ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी आलेले पद्य. म्हणजेच ऋचांनी बनवलेले वेद आहेत. ऋचा म्हणजेच कडवे. जसं कवितेमध्ये कडवे असतात तशाच प्रकारे या कडव्यांच्या माध्यमातून हा ग्रंथ बनलेला आहे. आणि सूक्त म्हणजेच पद्यकाव्य आणि पद्यकाव्य म्हणजेच कविता. अशा प्रकारे ऋग्वेद संहितेत विविध देवदेवतांची स्तुती करणारी सूक्ते आपल्याला आढळून येतात. त्यानंतर दुसरा वेद आहे यजुर्वेद. बघा, यज्ञात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा समावेश
यजुर्वेद या ग्रंथांमध्ये आहे. यज्ञ म्हणजेच होम हवन. आपल्या घरी विशिष्ट अशा सण उत्सव समारंभाच्या निमित्तानं, गौरी गणपती दुर्गोत्सवाच्या निमित्तानं आपण सार्वजनिकरित्या होम हवन करत असतो किंवा यज्ञ करत असतो. आणि म्हणून हा यज्ञ करत असताना जे मंत्र उच्चारले जातात त्या मंत्रांचे पठण कसे आणि केव्हा करावे याचे मार्गदर्शन आपल्याला या संहितेत मिळतं. म्हणजेच यजुर्वेद या ग्रंथांमध्ये त्याची माहिती मिळते. बघा, या यजुर्वेद या संहितेची रचना पद्यात आणि गद्यात अशा प्रकारे केली जाते. पद्यात हे मंत्र दिलेले आहेत, तर गद्यामध्ये त्या मंत्रांचा अर्थ म्हणजे स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला यजुर्वेद या ग्रंथांची रचना केलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर तिसरा वेद आहे सामवेद. बघा, सामवेदाला भारतीय संगीताचा पाया असं म्हटलं जातं, कारण काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केलं जातं. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये संगीताची जी निर्मिती झालेली आहे त्या संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेद या ग्रंथांचा फार मोठा वाटा असलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच या सामवेदाला भारतीय संगीताचा पाया असं म्हटलं जातं. त्यानंतरचा वेद आहे अथर्ववेद संहिता. बघा, आतापर्यंत जेवढे काही आपण वेद बघितलेले आहेत किंवा संहिता बघितलेल्या आहेत त्यांचे लेखक आपल्याला आढळून येत नाहीत, कारण त्या ग्रंथांमध्ये लेखकांना आपल्या नावाचा उच्चार केलेला नाही किंवा उल्लेख केलेला नाही. परंतु अथर्ववेद या संहितेमध्ये अथर्व या ऋषींचं नाव आपल्याला आढळून येत असल्यामुळं हा वेद अथर्व या ऋषींनी लिहिला आहे असं म्हटलं जातं. आणि या अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेलं आढळतं. उदाहरण म्हणून सांगता येतं की माणसाच्या आयुष्यात येणारे काही संकट असतात, म्हणून या संकटावर मात कशा प्रकारे करायची आणि माणसाच्या जीवनामध्ये काही दुःख येत असतात त्या दुःखांवर करायचे उपाय या अथर्ववेदामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. यासोबतच अथर्ववेदामध्ये अनेक औषधी वनस्पतींची माहितीही दिलेली आहे. यासोबतच राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन या ग्रंथांमध्ये केलेलं आढळतं. बघा, संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली आणि यांचाही समावेश या वेदवाङ्मयामध्ये होतो. म्हणून आपण प्रथम ब्राह्मण ग्रंथ याविषयीची माहिती बघू. बघा, वेदांचा यज्ञविधीमध्ये कसा समावेश करावा, म्हणजेच यज्ञविधीमध्ये आपण कोणत्या वेदांचा समावेश करायला पाहिजेत हे सांगणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. आणि साहजिकच आहे की यज्ञविधींमध्ये वेदाचा वापर कसा करावा याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक वेदाचा स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आपल्याला आढळून येतो. उदाहरणार्थ ऋग्वेद ब्राह्मण ग्रंथ, यजुर्वेदावर आधारित ब्राह्मण ग्रंथ, सामवेदवर आधारित ब्राह्मण ग्रंथ, अथर्ववेद यावर आधारित ब्राह्मण ग्रंथ. अशा प्रकारे ब्राह्मण ग्रंथ हे प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ग्रंथ आहेत. त्यानंतर आरण्यके. बघा, आरण्यके म्हणजे काय, तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन. आणि आरण्यक या ग्रंथांमध्ये हे चिंतन मांडलेलं असतं.
यामध्ये यज्ञ विधी पार पाडत असताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून खबरदारी किंवा उपाय केलेला दिसतो. आपल्याला माहीत आहे की यज्ञविधी पार पाडत असताना आपल्याकडून काही चूक होऊ नये, जर झाली असेल तर ती माफ व्हावी यासाठी खबरदारी म्हणून आरण्यके लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उपनिषदे, याचा अर्थ आहे गुरुजवळ बसून मिळालेले ज्ञान. म्हणजेच गुरुजवळ बसत असल्यानं विविध प्रश्नांवर किंवा विविध गहन प्रश्नांवर चर्चा केली जाते आणि अशा गहन प्रश्नांवर जी चर्चा केली जाते त्याला उपनिषदे असे म्हणतात. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं जन्म आणि मृत्यू. बघा, जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत, म्हणून गुरुजवळ बसून जे चिंतन केलं जातं त्यांचा समावेश उपनिषद या ग्रंथांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय महत्त्वाचे आहे आणि आपल्याला वैदिक संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला या वैदिक वाङ्मयातून त्यांचं लोकजीवन कशा प्रकारचं आहे याविषयीची माहिती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते. त्यातलं पहिलं आपण बघू कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. म्हणजेच वैदिक साहित्यातून त्यांच्या लोकजीवनाची आपल्याला माहिती मिळते. त्यातून पहिला मुद्दा आपण बघू कुटुंब पद्धती. आपल्याला वेदवाङ्मयावरून वैदिक कालखंडामध्ये कशा प्रकारची कुटुंब पद्धती होती याविषयीची माहिती मिळते. उदाहरणार्थ वैदिक कालखंडामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. आता एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. कुटुंब पद्धतीचे दोन प्रकार आहेत, एक एकत्र कुटुंब पद्धती आणि एक आहे विभक्त कुटुंब पद्धती. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये फक्त पती पत्नी आणि त्यांचे मुलं यांचा समावेश होतो. आज शहरी भागामध्ये याचा मोठ्या प्रमाणात विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय होताना आपल्याला दिसतोय. पण वैदिक कालखंडामध्ये एकत्र कुटुंब पद्धत होती. मग एकत्र कुटुंब पद्धत म्हणजे काय, तर त्या कुटुंबामध्ये जो प्रमुख असतो त्या कुटुंब प्रमुखाला गृहपती असं म्हणतात. कुटुंब प्रमुखाला काय म्हणतात, गृहपती असं म्हणतात. आणि त्या गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्यांच्या पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार या सर्वांचा समावेश होतो. याला एकत्र कुटुंब पद्धती असं म्हणतात. आणि वैदिक कालखंडामध्ये कुटुंब व्यवस्था ही पुरुष प्रधान होती. आता जशी कुटुंबामध्ये पुरुषांना महत्त्व होतं त्यापेक्षा हे वैदिक कालखंडामध्ये कुटुंबामध्ये पुरुषांना महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था होती असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की अगदी प्राचीन कालखंडामध्ये म्हणजेच वैदिक कालखंडामध्ये फार कमी स्त्रिया, विद्वान स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरण म्हणून लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेय हे बोटावर मोजता येतील अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेखच आपल्याला वैदिक साहित्यामध्ये आढळून येतो. इतर स्त्रियांचा उल्लेख मात्र आढळून येत नाही. याचं कारण स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं असं आपल्याला निरीक्षणाअंती दिसून येतं. परंतु हळूहळू स्त्रियांवरचे बंधने हे वाढतच गेली आणि त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकच दुय्यम होत गेलं. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांना स्थान दिलं गेलं
नाही. अशा प्रकारे आपल्याला वैदिक कालखंडातील कुटुंब व्यवस्था कशा प्रकारची होती याविषयीची माहिती मिळते. त्यानंतर आपण बघू वेदकालीन घरे. बघा, वैदिक साहित्यातून आपल्याला तत्कालीन काळातील घरे कशा प्रकारची होती याविषयीची माहिती मिळते. वेदकाळांमध्ये घराला गृह किंवा शाळा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो. आपल्याला माहीत आहे. बघा, इथं समोर चित्र दिसत आहे. आपण घर हा शब्द निवास किंवा गृह म्हणूनही वापरत असतो आणि शाळा हा शब्द ज्या 4 भिंतींमध्ये आपल्याला शिक्षण दिलं जातं त्याला शाळा असंही म्हटलं जातं. परंतु वेदकालीन परिस्थिती कालखंडामध्ये घराण्याचं शाळा असंही म्हटलं जातं. आणि ही जी घरे होती ही घरे प्रामुख्याने मातीची किंवा कुडाची असत. मग आता कुडाची भिंत असे. मग कूड म्हणजेच काय तर भिंत. मग ही भिंत गवत किंवा वेलींचे तट्टे विणून शेणा मातीने लिंपलेले असत. त्यानंतर वेदकालीन आहार याविषयीची माहिती आपण अभ्यासू. म्हणजेच वेदकाळामध्ये आहारामध्ये कोणकोणत्या धान्यांचा किंवा आहाराचा समावेश केला जातो याविषयीची माहिती आपल्याला वेदांवरून दिसून येते. बघा, वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचा समावेश होता. आणि तृणधान्य यामध्ये गहू, सातू यालाच बार्ली असंही म्हणतात आणि तांदूळ यांचा समावेश होतो. बघा, या तृणधान्यांपासून विविध प्रकारचे ते पदार्थही बनवत असत. आणि वैदिक वाङ्मयामध्ये गहू या शब्दाला गोधूम असा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला स्वाध्यायामध्ये यावर आधारित प्रश्न आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की वैदिक वाङ्मयामध्ये गव्हाला गोधूम म्हणतात, सातूला यव असं म्हणतात, तर तांदूळाला व्रीही असं म्हणतात. अशा प्रकारे यासोबतच आहारामध्ये काही आवडीचेही पदार्थ होते. यामध्ये प्रामुख्याने दूध, दही, लोणी, तूप आणि मध यांचा समावेश होतो. याशिवाय इतरही काही पदार्थ होते. यामध्ये उडीद, मसूर, तीळ आणि मांस या पदार्थांचाही आहारात समावेश होत होता. त्यानंतर आपण बघू वस्त्रे. बघा, वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत असत. याशिवाय वल्कले म्हणजेच झाडांच्या सालींपासून तयार झालेली वस्त्रेही वापरत असत. यासोबतच प्राण्यांची कातडे यांचाही वस्त्र म्हणून उपयोग केला जाई. अशा प्रकारे आपल्याला वस्त्रांची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू अलंकार. बघा, अगदी प्राचीन काळापासून मनुष्य किंवा स्त्रिया सुंदर दिसावं म्हणून किंवा सुशोभित दिसावं म्हणून विविध प्रकारच्या अलंकारांचा वापर करत असत. यामध्ये प्रामुख्याने फुलांच्या माळा, मण्यांच्या माळा, सोन्याची दागिने यांचा समावेश होतो. यासोबतच निष्क नावाचा गळ्यातील दागिना हा विशेष लोकप्रिय असावा असं दिसतो. याचं कारण असं आहे की त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी होत असे. यासोबतच काही मनोरंजनाची साधने होती आणि मनोरंजनाच्या साधनांमध्ये गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार हे काही मनोरंजनाची साधने आपल्याला दिसून येते. यासोबतच आपल्याला काही वाद्ये ही सुद्धा होती. त्यामध्ये प्रामुख्याने वीणा, शततंतू, झांजा
आणि शंख ही काही प्रमुख वाद्ये होती. यासोबतच काही तालवाद्येही होती. ती पुढील प्रमाणे सांगता येतात. तालवाद्यांमध्ये डमरू आणि मृदंग यांचा समावेश होत असा, अशी माहिती आपल्याला वेदकालीन साहित्यांवरून सांगता येते. अशा प्रकारे या धड्यामध्ये आपण वैदिक वाङ्मय यामध्ये ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता आणि अथर्ववेद संहिता या वेदांविषयीची माहिती अभ्यासली. यासोबतच ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची माहिती अभ्यासली. सोबतच वैदिककालीन कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कशा प्रकारचे होतं याविषयीची माहिती अभ्यासली. राहिलेल्या भागाचा आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये माहिती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.